रात्री झोपताना एकदम व्यवस्थित नीट झोपलेलो, पण सकाळी उठल्या उठल्या मला जाम सर्दी आणि खोकला झाला होता. पण आज मला एक लई महत्वाचं शूट करायला सांगलीला जायचं होतं, म्हणून कोणताच एक्सक्यूज चालणार नव्हता. म्हणून उठलो, आवरलं आणि 9 वाजता मी घराच्या बाहेर पडलेलो, कारण की आम्हाला 10:30 वाजेपर्यंत सांगलीत पोहोचायचं होतं. नाश्ता वगैरे आम्ही सगळं सांगलीत जाऊनच केला, पण मला काहीच चांगलं लागत नव्हतं, कारण की तापामुळे तोंड कडू झालेलं सगळं. 11 ते 11:30च्या दरम्यान सगळेजण आले होते. त्याच्यानंतर स्क्रिप्ट बघितली आणि थोडंसं रिराईट केलं. आज एवढं जास्त ऊन होतं ना, चटाचट चटके बसत होते. एक तर मी सारखं फिरून फिरून आधीच टॅनिंग झालेलं आणि आजच्या शूटमुळे तर लईच जास्त टॅनिंग. सगळं शूट पटकन आवरलं आणि घरी निघालो. आणि घरी जाता जाता माझ्या डोक्यात एकच विचार चालू होता की एवढं टॅनिंग झालंय, ह्याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. म्हणून मी मागवला होता हा कोझी केअरचा स्किन लाइटनिंग सोप. खरं तर ह्याच्याबद्दल मी बाहेर लई ऐकलेलं, म्हणलं आज आपण पण ट्राय करून बघूया की खरंच हा इफेक्टिव्ह आहे की नाही. याच्याबद्दल जरा मी बाहेर सर्च केलं तर मला समजलं की ह्याच्यामध्ये आहे कोजिक ऍसिड, आर्बिटेन, ग्लुटाथाइन आणि विटॅमिन सी. आणि विटॅमिन सी तर तुम्हाला माहिती आहे की स्मूथ स्किन साठी किती इफेक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मॉइश्चरायझिंग बेस सुद्धा आहे, ज्याने तुमची स्किन एकदम सॉफ्ट होणार. यामध्ये एवढं सगळं आहे म्हणल्यावरती मी ह्याचे 2-3 पॅकेट अजून मागवलेत, कारण की पूर्ण घरच्यांनाच आता वापरायला देणार आहे. जर तुम्हाला हा सोप ट्राय करायचा असेल ना, तर हा ऑनलाईन पण अवेलेबल आहे Amazon आणि फ्लिपकार्ट वरती. आणि जर तुम्हाला डायरेक्ट लिंक हवी असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिंक म्हणून टाईप करा, तुम्हाला लिंक ऑटोमॅटिक देईन. आणि खरंच ह्याचा रिझल्ट खूप चांगला आहे.